नमस्कार, रेसिपीज विथ राखी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पौष्टिक आणि झटपट बनणारे आप्पे. संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आप्पे बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे त्याची आपण अचूक माहिती घेऊ. त्यासाठी लागणार आहे तांदूळ, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. तर मी या ठिकाणी आज लहान वाटी घेतलेली आहे. या लहान वाटीत 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. तर हे सगळं एकत्र करून आदल्या दिवशी सकाळी 9-10 वाजता सगळं भिजवून द्यायचं आणि संध्याकाळी 5-6 वाजेला निथळून ठेवून आणि मिक्सरमध्ये बारीक रवा दळून घ्यायचं. तर हे पीठ मी रात्रभर फर्मेंट करायला ठेवलं होतं. आता बघा ह्याप्रमाणे हे पीठ तयार होईल आप्प्यांसाठी. आता आपण याच्यात टाकूया जिरं, धणे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक, 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हा मसाला आपण दळून घेतलेला आहे. आता आपण या आंबवलेल्या पिठात हा मसाला ॲड करून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकू आणि आपण थोडंसं याच्यात लागत पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साधारण या पद्धतीने पिठात पाणी घालून याप्रमाणे आपण हे असं पीठ तयार करून घ्यायचं. आता आप्पे पात्र गरम झालेलं आहे. आपण त्याच्यात तेल टाकू. मी याच्यासाठी माझ्याकडे लोखंडी पात्र आहे, आप्पे पात्र, ते घेतलेलं आहे. या पिठात 2 चमचे तेल टाकून घ्यायचे म्हणजे आप्पे अजून हलके होतात. आता हे मिश्रण आपण आप्पे पात्रात टाकू. लोखंडी वस्तूचा वापर स्वयंपाक करताना जर केला तर आपल्याला नैसर्गिकरित्या आयरन भेटत असतं. थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांमध्ये दाच्यावरती आप्पे छान खरपूस भाजून घेऊ. चटणी बनवण्यासाठी आपण कोथिंबीर, ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं आणि चवीप्रमाणे मीठ. थोडासा बर्फ चटणी टाकून घ्यायचा, त्याच्यामुळे चटणीचा रंग शेवटपर्यंत हिरवाच राहतो. आता आपण लाल चटणी बनवू. त्यासाठी मी सुक्या मिरच्या थोड्याशा कोमट पाण्यात 5-10 मिनिटं भिजू घातल्या होत्या. थोडासा टमाटर, थोडंसं जिरं, 2 चमचे दही, चवीपुरता मीठ आणि थोडासा कढीपत्ता. आता हे आप्पे आपले झालेले बघा, किती छान सोनेरी रंग आलेला आहे. हे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार आप्पे आपल्यासाठी तयार आहे. बघा किती छान बॉल सारखे फुगलेले आहेत. चलना है मुश्किल तो जल्दी ही
सही, आँखों के किनारों में बहाने ही सही, हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें, वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। तयार आहेत आपल्यासाठी जाळीदार कुरकुरीत आप्पे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.